चारों को अगर समझो राज को राज रहने दो, राजकुल्ले से मैं नाचेंगी। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो मी तुमचं आजच्या डे 2 ब्लॉग मध्ये. येणाऱ्या प्रत्येक ब्लॉग मध्ये काय ना काहीतरी युनिक चॅलेंज करायला ट्राय करतोय, जेणेकरून मी स्वतः सुद्धा ते ट्राय नाही केलेत. बट ते असे बोलतात ना की सोबतीला मित्र वगैरे असतील तर कारण त्यांच्याकडनं कशी जरा मजा येते चालेंज वगैरे करायला. सो आपल्यासोबत काल तर 2 जण होते. आता नेक्स्ट सॅटर्डे संडे जेव्हा कशी सुट्टी असते मित्रांनो आपल्या सर्व, तर त्यांच्या सोबतीला आपण सगळेजण काहीतरी एक युनिक चॅलेंज भाई तर भरपूर मजा येईल. तर तुम्हाला सगळं ब्लॉग पर्यंत बघायला भेटेल. तर आता सकाळ 7 वाजता उठून सगळं काम केलं, पूर्ण पटापट आवरला सुद्धा. आणि नेमकी लाईटच गेली बघा. लॅपटॉपची चार्जिंग बी खपली, सगळा खपला हे बघा. तर आता बघूयात, थोडंसं लाईट यायची वाट बघायला लागेल. लाईट जशी येईल तसं लगेच ब्लॉग सुद्धा अपलोड होऊन जाईल. आणि आज बघूयात काय ते युनिक चॅलेंज करूयात. आता मम्मी काय बोलते, बाजारात जायचं परत. काय यार मला कंटाळत यार. आज ना युनिक चॅनल काय नाही आहे, चॅनल बिनल काय नाही करायचं आहे युनिक. म्हणजे कारण का आज हे नाही चॅनल नाही, त्यांना असं वाटेल ना तर बाई चॅनल बंद करतोय काय. काय चॅलेंज काय नाही करायचं, आज भाकरी खायची आहे फक्त. काय बोलतो तुम्हाला सांगू ना, मला मगाशी काय बोलते माहितीये का, कालची बिर्याणी उरली ती खातो का म्हणून. कालची बिर्याणी म्हणून तू बिर्याणी खातेस काय भाकरी खातेस, तसं मला करायला. व्हेज मध्ये आमची व्हेरायटी असतात, व्हरायटी असतात. हा यांनी डाल भात ते ना आम्ही खात. जाऊ द्या, आमचं वेगवेगळं असतं. 30 दिवस चॅलेंज आहे. 30 दिवसामध्ये तुम्हाला बघायला भेटेल की काय काय असतं आमच्या घरामध्ये व्हरायटीज वगैरे. आता ब्रेड खाऊन झाले आम्ही. आई शपथ, तुम्हाला ब्रेडचा किस्सा सांगतो तुम्हाला सांगू ना, ब्रेडचा पॅकेट मी आणला होता माझ्यासाठी. आणि ना मी विचार काय केला, बरं जाऊ दे सगळेजण 3 तरी खातील, कारण की ब्रेडच्या पॅकेट मध्ये असे हिस्सा बघायला 6 जण आम्ही, तर ते 3 प्रॉपर होते. आई शपथ, मी ना आंघोळ करून उठलो, सॉरी म्हणजे बेडवरून उठलो आणि बघायला आलो तर भाई फक्त 4 होतं तव्यावरती. आणि आंघोळ बिंघोळ करून आलो भात भाई गेली का कधीची. मशीन चालू करायला झाली. मी मुद्दाम बसली हो इथे लाईट गेले म्हणून मी इथे बसलेली आहे. लाईट येईल आता येईल. लाईट गेले म्हणजे काय सांगू तुम्हाला, ब्रेडचे पण नंतर आंघोळ बिंघोळ करून वर्ष की खायला जातो, बघतो तवा रिकामा. आणि भावाने नेमकी लास्टचा तुकडा खातोय, बोलतो अरे मला माहितच नाही. काय यार, अख्खा ब्रेडचा पॅकेट पूर्ण फॅमिली खाल्ल्यावर मला एकट्याला दिला. सांगू गाईज, एवढा आलशी आहे ना, मी याला काय बोलली, त्यांनी ब्रेड खाल्ले, तुला छोटा ब्रेड एक घेऊन ये आणि मस्तपैकी खा. अरे पण मी खाली उतरवलं. ब्रेडचं पॅकेट मी आणले, मी का खाली उतरू बाई माझ्याकडे आणायला. ये भी मेरी गलती है. नाही भाई मेरी गलती है. नहीं मेरी गलती है. नहीं बाबा नहीं मेरी गलती है. काय वाटत पण यार बोलायला, भेंडी खाल्ला फुकट चवरून बोलतात बघ कसे. मस्तपैकी घरचा तूप लावून एकदम मस्त चमचमीत. मला फक्त चहा प्यायला दिला, फक्त चहा. खाली उतरवलं त्याला कंटाळा येतो. यार कसे बोलू शकतात यार, मला हेच समजत नाही. हे बघा गाईज, आता लाईटीचं काम चालू आहे बघा. चला गाईज, चाललं आता मम्मी सोबत बाजारामध्ये. आणि लाईट देखील आता झाली जस्ट. बोलो बघा जर झालाच तेवढं लाईट आली तर ब्लॉग टाकून झाला असं माझा. आता जस्ट काम झालं आहे बघा, इथे तो मीटर आहे त्याचा. आणि तिकडे त्या साईडला गेले ते बघा, दिसत का ते लाईट कापणारे असतात बघा ते चेक करायला आले होते. आता चालले माझी बाईक घेऊन, तिथे आपली नोवा उभी आहे आणि मम्मी चालली आता बाजारात. चला कोवळा ऊन येतो पण पटपट जाऊन येतो. चला गाईज, मम्मीला मार्केटमध्ये सोडला तिथे पाठी. आणि एका मधले असे गल्ली लागते, म्हणजे कारण की जागाच नाही तिकडे कुठे थांबायला. त्याच्यामुळे मग इथल्या पुढच्या एका कुठल्या तरी गल्लीत घुसलो आहे बघा, रस्ता पाठी. तिकडे मार्केट आहे पाठी आणि इथं पुढे पण रस्ता, इथं बिल्डिंगचं काम चालू आहे. त्याच्यामुळे इथे येऊन थांबलो आहे. आता मम्मी बोलली का माझं असं होईल, भाजी वगैरे घेऊन तर लगेच फोन करते. बघूया तिला भाजी वगैरे घेतो, तोपर्यंत मी काहीतरी टाइमपास करतो. सावली देऊन थांबलो आहे बाई, गरम व्हायला लागलं थंडी असून पण. Many hours later. मम्मीला मी जवळजवळ किती माहिती आहे का, 2 फोन केले असतील. एक फोन पिशव्यामध्ये फोन आहे काय उचलशील म्हणून सांग, म्हणून मी बाजारात येत नाही. मला माहिती आहे ना, ही सामून मागे मागे फिरायला लावते मला. मागे फिरला असं तर लवकर झालं असतं काम, माहित आहे का. अरे पण ऊन बघ किती लागतोय. मला किती लागत असेल, मग घामाघूम झाली बघ मी. आई कुठे काय करते त्याच्यासाठी एवढं स्कूटी असून पण काय फायदा नाही. पाय तर घेऊन लागतं. बोलू काय ते बस पाठी बस पहिला घेशील, हा दर्शील धरतो ना, घे बस. थांब बाई बघा कसा कसा काय काय घेतलं बघा सामान. एक इथे आठवडा बाजार गाडीवरती. चल बाबा, चला म्हणजे जातो घरी.
तो सामान बघून मला आकडे आले आता. मित्रांनो जस्ट आता जेवायला घेतलेला आहे आणि जेवायला सुद्धा मम्मीने बघू शकते बघा. चपाती केलेली आणि भाजी केलेली आहे, बटाट्याची केलेली आहे. त्याच्यामध्ये घेवडा वगैरे मिक्स केलेला आहे. मिक्स भाजी म्हणजे एक प्रकारची. आणि थोडीशी बिर्याणी आहे, ते नंतर खाईन मी. सुद्धा पटपट जेवून घेतो, जाम भूक लागली एकदम बेकारवाली. आणि ब्लॉगचं काम सुद्धा स्वभाव चालूच आहे कंटिन्यू. दोन्ही साईडला 2 साईडचं कामं करतोय. तर पटपट चला ब्लॉग पण टाकतो एक साईडला आणि जेवण पण घेतो पटपट. उघडाची वाट बघते. वाजव तसंच वाजव. अरे चावी आहे ना. आमदार आमदार खुर्शेट आमदार तू चावी आहे ना. मग आमदारला चावीने खोलायचं, असं खोलायला जायचं. आमदाराला दरवाजा खोलतात, दरवाजा खोलल्यावर त्याला आतमध्ये घेतात. आमदारला आपल्या घरात आमदारकी दरवाजा बंद करायला पोरा ठेवलेला असता आमदाराला. स्वतःने खोलतो तो. बॉडीगार्ड नाही ना. आमच्या काळात हीच पद्धत चालते. तर गाईज आता संध्याकाळचा टाइम झालेला आहे. कारण की दुपारी तर झोपलो, नंतर चहा वगैरे पिला. ते काय नॉर्मल तुम्हाला दाखवायचं आहे, फॅमिलीमध्ये डेली आपण करतो. बट आता मी सुद्धा बाहेर गेलो होतो, थोडंसं खाली गेलो होतो जरा दुकानामध्ये. तर मित्र भेटलो, तुम्हाला तर माहितीच आहे बाई. तिथे बडबड वगैरे झाली, फोन पण घरीच ठेवला होता. सो आता जस्ट आलो मी. तर मम्मीने पास्ता केला जेवायला. आणि बघा राईस, हां हे बघा इथं पास्ता केलेला आहे मम्मीने. आणि वाटतं त्यात मसाल्याचा राईस सुद्धा केलेला आहे इथे. तर चला आता जेवून घेतो पटापटनी. आणि मी विचार करतो एक फॅमिलीसोबत एक चॅलेंज करणार आहे आपण आज. सो सेकंड डे चॅलेंज काय असणार आहे तुम्हाला थोड्या वेळातच बघायला भेटेल. कारण की भाऊ सुद्धा गेला 4 व्हीलर घेऊन कुठेतरी बाहेर. सो तो येईल ना, मग तो आल्यावरती आपण 5 जण करू, पण एक एन्जॉय करूयात, बघूयात. म्हणजे कसा काय विषय तो चॅलेंज मध्ये असणार आहे ते तुम्हाला समजेलच. लग्नाचं सीझन सुद्धा चालू झालं, तर जिथं जिथं हळद बिळद गाजते बाई. अरे आमचे मित्र काय रे बाई, तू कर लगीन कावा करतो बाई. नुसतं म्हणजे ब्लॉग बघायचं काम करते फक्त. लगीन कर बाई, आम्हाला नाचायला विचारला बोलव जरा. फायनली आता रात्रीचा टाइम झालेला आहे, बघू शकता जवळजवळ 11 वाजलेले आहेत. आणि पप्पा सुद्धा कामावरून आलेले आहेत. आणि मी तुम्हाला मग बोललो होतो ना जेवणाच्या टायमाला की काहीतरी चॅलेंज करणार आहे आपण. सो चॅलेंज काहीतरी फनी असणार आहे. म्हणजे असं ना सॉन्ग प्ले करणार आहे, त्याच्यावरती फक्त म्हणजे डेडिकेट करायचं सॉन्ग वरती की कोण कसं गाते. म्हणजे चला बघूयात, मजा येणार आहे. पप्पा सुद्धा आताच कामावरून आले, तर जरा जास्त पण पप्पांचा वेळ घेत नाही. तो एक छोटासा चॅलेंज कसा होतोय काय होतंय, मला तर मजा येणार आहे भाई. बट बघूयात चला. बेचारी मम्मी पण कंटाळली आहे तिकडे. ते अवतार बघ असं झालेलं आहे. हा गुरु बोलो ना, गुरु पण येतोय. तुम्हाला दाखवतो काय ते. हे बघा पप्पा कशावरती माहितीये का, हे सॉन्ग आहे ह्याच्यावरती गायचं तुम्हाला का. हा बघा मला कशाला घेता येतं. हा तुम्हाला गायचंय. अरे पण हे समजतच नाही काय काय. तीच तर मजा आहे, तीच तर मजा आहे. तर काहीच आता 4 जण आम्ही चॅलेंज करतोय. आणि दीदी फक्त व्हिडिओ शूट करणार आहे माझी. तर चला दीदीला व्हिडिओ शूट करायला देतो आणि आम्ही 4 जण गातो. झाला आता मजा येईल. आता बघा आता घरी मजा येणार आहे भाई. आणि पप्पांचं असं म्हणणं आहे की जुना सॉन्ग वगैरे कुठला तरी घे, त्यामध्ये जमणार म्हणजे त्यांना त्याच्यामध्ये जमेल. कारण की जुने गाणी भरपूर लोक ऐकतात. सो तो सुद्धा आपण ट्राय करूयात. तर पहिला हा वाला ट्राय करूयात. चला बघूयात कसं होतंय. बघूया चला पहिला ऐकून घ्या नीट काय बोलायचं ते. बघा काय बोलते ऐकत, थोडंसं कळवलं तरी पण चालेल. संबंध तर काहीच नाही या सॉन्ग मध्ये. बट तो सूर फक्त ऐका जे तुम्हाला वाटतंय ते. सर्च कसा मारला. आता बोला. माइंड मम्मी बोलेल बारी. आता मम्मी भारी बोलेल. मम्मी याच्यामध्ये एक्सपर्ट आहे. नाही बाबा. काही दुपरा बोल, तुम्ही दुपरा. सिरियस घेऊ नका. असा काय विषय फनी मध्ये आणि मजेशीर आहे. चालेल ठीक आहे. तर या बघूयात. बोल काय बोलायचं. कान आधीच बंद करतो. असं नाही का. नाही हसत नाही पण सिरियस आहे. बस एवढंच होतं भाई. पुढे काय अजून नो आई. मला आधी हातात बस एवढंच होतं आई. मग ते कसा बोलते तो आता. मला बी नाही जमणार एवढा परफेक्ट कुठे जमणार.
डन डन. आता पप्पांचं गाणं घेऊयात हा आपण. मित्रांनो पप्पांचं सॉन्ग असं असणार आहे बघा. पप्पांना फेवरेट सॉन्ग आहे पप्पांचा. हा बघा. जास्त ऐकवत नाही, कॉपीराइट पडेल. बट ही पप्पांचा फेवरेट सॉन्ग आहे. सो पप्पा आता गातात बघूयात. आम्ही पण ट्राय करतो. आम्हाला लिरिक्स पार्ट नाही पण तरी पण पप्पा गातात तर पप्पांची पार्टी आपण पण ट्राय करूया. चला स्टार्ट करा पप्पा. 1 2 3 स्टार्ट. राज की बात कह दूं तो जान में तिकडे बघा, तिकडे बघा. क्या हो राज खुलने का तुम पहले ओ राज खुलने का तुम पहले जरा अंजाम सोच लो इशारों को अगर समझो राज को राज रहने दो इशारों को अगर समझो राज को राज रहने दो. सही आहे भाई. टाळ्या बरोबर आहे. एक नंबर बोलले. आता मग हे सगळं मित्रांनो पप्पांसाठी कमेंट करा कारण की ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला सांगतो की पप्पा तुम्हाला कित्येक ब्लॉग मध्ये दिसले नसतील. भरपूर जणांचे कमेंट सुद्धा असतात. सो भावांनो पप्पांना बोलतात ना मनापासून गाणं गायलेलं आहे आणि चांगलं टाकायला सर्वांना सुद्धा. सो मम्मी आता ट्राय करणार आहे. आम्हाला लिरिक्स पार्ट नाही बट जेवढं येईल तेवढं. राज की बात कही दूं तो जान महफिल में क्या हो. राज की बात कही दूं तो जान महफिल में फिर क्या हो. राज खुलने का राज खुलने से मैं नाचेंगी. गाईज मम्मीचा डाव आहे आता. मम्मीला जास्त नाही जमत आहे सॉन्ग मध्ये बट जेवढं जमतं तेवढं ऐका तुम्ही. एक तर एक कडवा बोल. राज की बात कही दो तो जान महफिल में फिर क्या हो. एवढं सुद्धा फुल स्टॉप 100%. राज की बात कह दूं तो जान महफिल में क्या. गाईज आता लास्ट मी आहे. मी गातो गाणं बट मला एवढं येत नाही पण सूर समजतात पण ते ना कडवे जमत नाही बोलायला. तरी पण ट्राय करतो. चला. राज की बात कह दूं. अरे थांब ना बॅकग्राऊंड व्हॉइस. बात कह दूं तो जान में फिल्म में फिर क्या हो. राज खुलने से राज खुलने से पहले जरा अंजाम तो सोच लो इशारों को अगर समझो राज. काय नाही गाईज आम्ही सर्वांनी ट्राय केलं तिघांनी बट याच्यामध्ये मेन तर ऍक्टर पप्पा होते आपले. बॅकग्राऊंड व्हॉइस सुद्धा दिला पप्पाने आम्हाला. जमत नव्हतं पण तरी पण ठीक आहे भाई. भाषा वाटलं सॉन्ग सुद्धा ऐकायला. एक बोलतात ना सर्वांनी असं फील घेतलेलं सॉन्गचा आणि गायला पण तरी सुद्धा नाही जमलं ते ठीक आहे. बट पप्पानी गायला एकदम भारी वाटलं भाई. पप्पांच्या गाण्यासाठी 1 लाईक नक्की करा आणि कमेंट करा. तर मित्रांनो शेवटी ओल्ड इज गोल्ड. हा बांधील की भावांनो शेवटी ओल्ड इज गोल्ड. तर भावांनो भरपूर मस्त वाटलं चॅलेंज. आणि सर्वात मेन म्हणजे तर मला या ब्लॉग मध्ये खास वाटलं की कामावरून पप्पा आले पण पप्पांनी वेळ दिला आपल्या या चॅलेंज साठी सुद्धा. सो नक्की जाता व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काय लाईक घंटी वाजवणं विसरू नका. घंटा 100% घंटा वाजवणं विसरू नका. भेटूयात आपण अशाच एका चॅलेंजच्या नवीन ब्लॉग मध्ये. सो तोपर्यंत आमच्या फॅमिली कडून सर्वांना बाय बाय. बाय बाय. गुड नाईट.